नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये श्री स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचे व्रत करण्यासाठीची संपूर्ण पूजाविधी आणि नियम आपण जाणून घेऊयात. श्रावणातील पहिल्या गुरुवारी सकाळी या व्रताची सुरुवात करून सलग 11 गुरुवार हे व्रत केले जाते. सोयर सुतक किंवा स्त्रियांच्या अडचणीचा काळ आल्यास तो गुरुवार वगळून पुढील गुरुवारी मोजणी सुरू ठेवावी. या दिवशी उपवास करून संध्याकाळी किंवा दुपारी एकदा सात्विक भोजन किंवा फलाहार घ्यावा. गुरुवारी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवपूजा झाल्यानंतर या व्रताचा संकल्प करावा. पाटावर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो स्थापन करावा. स्वामींच्या प्रतिमेला हळदी, कुंकू, अक्षदा, तुळशीपत्र, पिवळी फुलं अर्पण करावीत. समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी. सेवा काय करावी तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा 11 माळी किंवा किमान 1 माळ जप करावा. स्वामींचा तारक मंत्र 11 वेळा किंवा 1 वेळा म्हणावा. स्वामी चरित्र सारामृताचे अध्याय 1 ते 21 एकाच बैठकीमध्ये पठण करावेत. स्वामींना खडीसाखर, पेढे किंवा शिऱ्याचा नैवेद्य दाखवून भक्तिभावाने आरती करावी. 11 गुरुवार पूर्ण झाल्यानंतर नेहमीप्रमाणे पूजा करून स्वामींना गोड नैवेद्य दाखवावा आणि या व्रताचं उद्यापन करावं. उद्यापनासाठी तुम्ही क्षमतेनुसार 1, 5 किंवा 11 व्यक्तींना घरी बोलावून त्यांना जेवण देऊ शकता किंवा मंदिरामध्ये तुम्ही अन्नदान करावे. यथाशक्ती दानधर्म करू शकता किंवा लहान मुलांना, भक्तांना स्वामी समर्थांचे फोटो, तारक मंत्राचे कार्ड किंवा स्वामी चरित्राची पुस्तकं भेट म्हणून द्यावी. या व्रतादरम्यान मांसाहार करू नये. गुरुवारच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. तुम्ही परान्न घेऊ शकता, पण प्रवास करण्याची वेळ आलीच तर तेवढा गुरुवार सोडून द्यावा व पुढचा गुरुवार करून ही सेवा जी आहे ती पूर्ण करावी. आयुष्यात असलेल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी, आर्थिक समस्यांसाठी ही सेवा अत्यंत प्रभावी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.